हाय मंडळी, मी अलका पवार आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही कसे आहेत? सगळे छान असतात. मी पण छान आहे, तुम्ही पण छान असतात, मी पण छान आहे. आणि आज माझ्या माहेरी माझ्या वडिलांचे ते आज दिंडी येणार आहे. नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील नवनाथापैकी एक नाथ आहे रेवणनाथ, तिथली दिंडी इथे येते. तर ते इथं आज माझ्या वडिलांच्या तिथं मुक्कामी असते. तर त्यांना जेवण चालू आहे, ते चपात्या वगैरे चालू आहे बघा. आणि हे माझे वडील, ओ नाना, हे माझे वडील. आता मी वडीलच आहेत माझे युट्यूब त्याच्या धरून. यांच्या इथं दिंडी येत असती. आणि किती वर्ष झाली नाना दिंडीला? 25 वर्ष झाले. तसे जेवण करतात दिंडीला. आणि त्याच्यामुळे आज येणार आहे. मी पण 3 वर्ष झाले येते, पण मी 3 वर्षापासून नाही आहे यूट्यूबमध्ये. मी 1 वर्ष झाले यूट्यूबमध्ये. आणि हे बघा इथं स्वयंपाक चालू आहे. आता इथं मी वापस कसं करू नाही. आता इथं स्वयंपाक चालू आहे, चपात्या चालू आहे, आमटी भात आणि चपात्या, बाजरीच्या भाकरी. तर इथं स्वयंपाक चालू आहे. सगळ्या इथल्या ह्या वस्तीवरच्या महिला आहेत आणि आमच्या अक्का आहेत. हे आमच्या लहानपणच्या अक्का आहेत. हा, यांनी आम्हाला सांभाळलंय. आम्ही यांच्याकडेच राहायचो लहानपणी. हे बघा माझी मैत्रीण, ही माझी मैत्रीण, ही बालपणीची मैत्रीण. आणि अजून एकत्र आहेत आम्ही. आणि ही माझी बहिणीची मुलगी आहे. आणि आमच्या वहिनी आहेत, हे आमच्या वहिनी आहेत, ही आमच्या वहिनी आहेत, हे आमच्या भावाचे बायको. आणि ही माझी चुलती, ही माझी सगळ्यात मोठी चुलती. आणि यांच्याच हाताखाली आम्ही लहानचे मोठे झालो. आणि आमचं लग्न पण झालं, यांनीच माझं लग्न केलं. हा. आणि ह्या आमच्या आत्या आहे ना, आत्याच ना. ही माझी बहीण, ही बघा, ही पण आली आहे आज दिंडीसाठी. तर इथं श्रावण महिन्यात दिंडी येत असती. श्रावण महिन्यात दिंडी येत असती गोरक्षनाथ गडावर. इकडं गड येतो, इकडं लांब आहे जरा थोडासा. इकडं डोंगर दिसतोय, डोंगर. याला सोन्याचा डोंगर पण म्हणतात. आणि जे नवनाथापैकी हा गर्भगिरी पर्वत आहे. तुम्ही माहिती छान द्या ना, घेते मी तुमच्याकडून माहिती छान. तर इथं नवनाथांचं वास्तव्य आहे ह्या गर्भगिरी डोंगरामध्ये. याला सोन्याचा डोंगर पण म्हणायचे पहिले. आणि मग ते इथं गोरक्षनाथाला जात असती दुसऱ्या सोमवारी, वाटतं ना, दुसऱ्या सोमवारी जाते दिंडी. तर ही आगळी वेगळी दिंडी आहे थोडीशी. तर इथे जेवायला येणार आहे, इथं मुक्कामीच राहतात. इथंच ते लोक येतात. हा, सकाळी आंघोळ्या वगैरे करून, नाश्ता करून, सकाळी दुसऱ्या दिवशी एकादश असते, एकादशीचा फराळ करून, चहा करून, आणि इथून निघतात. ते संध्याकाळी तिथं जातात. इथून पण बरंच लांब आहे ना, पायी जावं लागतं त्याच्यामुळं. आणि संध्याकाळी दिंडी आली का ते पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मंडळी, आमटीची रेसिपी आहे आमच्याकडे. दिंडी येणार आहे तर त्या आमटीची रेसिपी आहे. हे आचारी आहेत आणि ही माझी भाऊजाई आहे, ही पण एक भाऊजाई आहे, आणि आचारी आहेत. आणि आमटी करतायत. हे सगळा मसाला बिसाला बारीक करून ठेवलाय. यांची कोथिंबीर राहील का इथं खाली. आणि त्याचा हा मसाला आहे किती मोठा पातेल्यात. तो एक येसूर केलेला आहे. एक डाळ बारीक शिजवून ठेवलेली आहे, मुगाची डाळ. सगळी मिक्स डाळ आहे, मठाची आणि मुगाची डाळ आहे. आणि तो येसूर आहे. आणि त्याच्या खाली काय दाखवू ग, ते येसुराच्या खाली, त्याच्या खाली लसूण, खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर. आता ही कोथिंबीर चालली यामध्ये पातेल्यात. आता हा मसाला शिजतोय. आणि हे नुसतं खोबऱ्याचं आहे का, अद्रक लसूण सगळं आहे, अद्रक लसूण सगळं आहे याच्यामध्ये. आता ते चाललंय आमटीच्या रेसिपीमध्ये. आता या आचार्याला शिजून देणार. सकाळी मी म्हटले नव्हते का त्याच्यामध्ये कढीपत्ता, मुनीचा पाला त्या येसुरात घाल म्हटले होते मी. तो येसूर जर तुम्हाला राहिला ना तर छान झाला असता. येसुरामध्ये मुख्य काय असतं माहिती का,
धने पण असतात है ना? नाही नाही काय काय राहतं येसुरात? फुटाणे, तांदूळ, बाजरी. हा हा, फुटाणे, तांदूळ, बाजरी. त्याच्याशिवाय त्याला हे येत नाही का, घट्टपणा येत नाही. आमटी मस्त घट्ट होती, चवदार होती. हे ऑलरेडी घट्ट होणार आहे. का छान वास सुटलाय ना त्याचा, खूप छान वास शिव राहिलाय नुसत्या मसाल्याचा. कढीपत्ता त्याला टाकला, कढीपत्ता टाकला मंडळी. मला याच्या आधी रेसिपी चालू झाली होती, त्याच्यामुळे मी हे नुसतं दाखवू राहिले. त्याच्यापेक्षा पुढे होईल. आता एवढी छान वास होती त्याचा, कशी फेल जाईल ती? आता हे 2-3 मिनिटाचं झालं. ते बंद करू का मी? नंतर परत काही टाकायचं परत तर परत टाकता येईल मग. हा आहे की नाही? ही झाली आमटी तयार. त्याच्यात आता ते डाळ आणि ते टाकलंय, ते पण मला नेमके नव्हत्या इथं. झालं. याच्यामध्ये डाळ टाकली, ती काय काय टाकलं? नाही नाही नाही, त्याच्यानंतर काय टाकलं सांगा ना? डाळ आणि पाणी टाकलं. येसूर नाही टाकलं का अजून? हा आमटी लय होईल ना. जाऊ दे, राहू दे, त्याला काय होतं. हा छान होईल ते, नंतर लागन चांगलं राहिलं तरी. येसूर टाकलाच नाही, फक्त डाळ टाकली. हा मसाला परतल्यानंतर पाणी आता गरम संपलं असं ना. हा ठुती का मग ते बसलं गार पाणी टाकलं चव नाही राहणार. आणि त्याची तरी पण जाई ना, तरी डायरेक्ट वेगळं लागत. चव लागत वेगळी. आता मी गरम आहे ना? हा गरम. उरली आपण बाजली भंग काय करायचं. नाही उरायची. अहो भरपूर होईल आता ही. तर हे किती लोकांची झाली? 150 लोक आहेत ना. हा, आणि इथलचे वगैरे वस्तीवरचे वरचे अजून करू मग. हा गरम होऊन दे. तेवढ्या पातेले ठेवली का पटकन गरम. अजून तरी पण किती घट्ट वाटतंय ते, पाहिलं का ज्योती? डाळीन ते भरपूर आहे ना, मसाला भरपूर. डाळीनी घट्टच होती आमटीनी, तरी मसाला भरपूर आहे. छान झाली आमटी. आमटी नाही तर लोक समजायचे वेगळंच काहीतरी. आज श्रावण महिन्यामध्ये श्रावण तर यात परत गेली कोथिंबीर. आता तुम्ही सांगा आता कोणता स्वयंपाक करता, तुम्ही सांगा मला. मी का? हा बर्फी, हा बुंदी. म्हणजे पूर्ण आचारीचा स्वयंपाक करतात. हा हा हा, तुमचं स्वतःच आहे का हे असं आचार्याचं? हा हां हां हां, म्हणजे साहित्य वगैरे सगळं तुमचं? सगळं सगळं. अरे वा, कुठलं येतं? गुंजाळ्याचे येतं. नाव तुमचं? नागनाथ मोठी. नागनाथ मोठे. छान आमटी केली आहे दादांनी, बघा मस्त केली आहे. निघणार आहेत ना ती बरोबर. उकळी कधी जाणार आहे फुटून सगळं. तसं काय अडचण नाही झालं. हा मग मी तेच म्हणलं ना, ते खाल्लं तर डुबुक वड्यासारखं छान लागेल त्याचा. झाली आता लय वेळ.
झाली आमटी तयार. हा ते हलवा हो. हलवा 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 लय ना काय हे करू वरून. हा बघा छान झाली ना. सांगा बरं कशी झाली. कसं वास येतोय. हा हे आमच्या आत्या. सांगा आत्या नाव तुमचं. चंद्रभागा जगदाळे. हा हा नका 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 राहू द्या. हा कडा करीत